चंद्रकांतजी डुमणा यांना विनंती आहे आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं. याच दरम्यान याच विभागातील गोरेगावचे एक चांगले समाजसेवक आहेत. आलेल्या पाहुण्यांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. बीसीसी चिंचवली आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या वतीने आलेल्या सर्व माझ्या मान्यवरांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. चला सामना लगेच स्टार्ट करायचंय. पंच सलामीची जोडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मायरा 11 चिंचवली संघाच्या माध्यमातून 12वा प्रतिनिधी यायचा आहे. सर्वांना नियम सारखेच असतील. 12 नसेल तर 2 धावेने पॅनलाइज केले जाईल याची नोंद असू द्या. सलामीची जोडी दसरथ ऑन स्ट्राइक नॉन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल. आपण विचार केला तर जुने जाणते खेळाडू जोमा, गोलंदाजी मार्कर गोलंदाज नरेश. पहिला चेंडू हलक्याच्या टॅप केला जात आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेतली जाईल का? इथे मिळते एक धाव. एका चिकी सिंगलने आपल्याला पाहायला मिळते. अकाउंट खोलत असताना त्या ठिकाणी बघितलं जात आहे. नरेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. P1चं षटक हाताळलं जात आहे. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. पुढच्या दिशेने चेंडूला फटकावलं होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला जज केला आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर जोमा बॅक टू पविलियन. हा फटका इथे मात्र चांगला. बॅटची इनसाइड एज फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा. बॅट्समॅन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बाद होत असताना संजय बॅक टू आउट. तू चल मी आहे समीकरण चालू आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं इंडियन ॲक्शन मध्ये फलंदाजी मार्कवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण. एक चांगला फलंदाज आहे प्रवीण. नेहमीच त्याच्या माध्यमातून सलामीची फलंदाजी केली जाते, परंतु आज कुठेतरी रणनीती वेगळी आखली जाते. मायरा 11 चिंचवली संघाच्या माध्यमातून. मायरा 11 चिंचवली संघाचे स्पॉन्सर हनुमान आपल्याला पाहायला मिळते. फटका बसलाय. बॅटच्या हँडलिंगला हा चेंडू लागला होता. त्या ठिकाणी चेंडूला जज केला जात होता. एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव सुद्धा रमात्रित्या कंप्लीट केली जाते. या 2 धावा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं.
आपल्याला पाहायला मिळेल. P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. 4 चेंडू फेकले जात आहेत. अद्यापि धावा खर्च केल्या जातात फक्त आणि फक्त 4 धावा. या ओव्हरमध्ये धावा बनणं गरजेचं होतं. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो 4 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. फटका फसलाय. पुनर्शा बॅटच्या टोईनला चेंडू लागला होता. त्या ठिकाणी एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला बराच काळ दशरथला आपण पाहायला होतो. 4 चेंडू नॉन स्ट्राईक इनवर पाहायला मिळाले. त्याच नंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 5 धावा 5 चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील केली जाते त्या ठिकाणी मात्र, परंतु पंच अपील आपण करत असताना मेन पंचांकडे अपील करा. स्क्वेअर लेग पंचांकडे अपील करून काही होणार नाही. अपील करत असताना मेन पंचांकडे करा. तारवाडी संघ आपल्याला विनंती आहे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर फेकायचे आहेत आणि त्या थर्ड या सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला जे तुमचे क्षेत्ररक्षक 5 बाहेर असतील त्यापैकी एक क्षेत्ररक्षक आत घेतला जाईल. जसा तुमचा उशीर होईल तसा मात्र तुमचा क्षेत्ररक्षक आत घेतला जाईल. याची नोंद असू द्या. एक ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या मायरा 11 चिंचवली संघाची 5 धावा ऑन बोर्ड. या स्पर्धेचे आकर्षक बक्षीस दुर्वाजी भगत यांच्या माध्यमातून एक कूलर आपल्याला पाहायला मिळत आहे. बेस बॅट्समन आणि बेस बॉलरसाठी या ठिकाणी या कडक उन्हामध्ये रात्रीच्या उभाऱ्यामध्ये हवा खाण्यासाठी कूलर. हा चेंडू चांगला आहे. बॅट लांब द्या त्याला. एल्डिंग मारून आहे तेटून वजड बाजूला एल्डिंग मारून आहे. हा फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. पाच धावा फक्त आणि फक्त. एकही मोठा फटका येत नाही. या धावांवर अंकुश लावला जातोय. हा फटका फसलाय. पुनर्शा बॅटच्या टोईनला चेंडू लागला होता. स्टेट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव. इथून जेवढे चेंडू मात्र दशरथला खेळता येतील तेवढे चेंडू खेळून काढणं गरजेचं आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 1 ने पुढे सरकत असताना ऑन स्कोर बोर्ड टीम चिंचवली संघाच्या मायरा 11 चिंचवली संघाच्या धावा 6 लॉस ऑफ 2 विकेट. टीम मायरा 11 चिंचवली ही संघाची ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज गणेशच्या माध्यमातून हा चेंडू इथे मात्र पंच सांगत असताना वाईड आहे. चेंडूची लाईन खराब आहे आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी दशरथ अद्याप विचार केला तर 2 चेंडू खेळलाय आणि एका धावसंख्येवर खेळ केला जातोय. त्याच्या बॅट मध्ये मोठे फटके अद्याप पाहायला मिळत नाही. सलामीला आलाय. सलामीला येत असताना कुठेतरी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला जातोय. शॉर्ट पिच चेंडू होता. फुल अँड पॉवरफुल स्टँडर्ड डिस्पॅच. या ठिकाणी मात्र स्टँडर्ड चौकार पाहायला मिळाला. डीप फाईन मध्ये हा चौकार. अकरा धावा धावफलकावर. दशरथला शेवटच्या मुवमेंट पर्यंत खेळणं खूप गरजेचं आहे. इथून आपल्याला पाहायला मिळेल चौकार आलाय. अद्याप सेकंड लास्ट बॉल्स ऑफ द ओव्हर. हा फटका इथे मात्र बॅटच्या टोईनला लागला होता. टिपला जाईल का जाईल हा प्रश्न होता. तार वाढते तसं जागा काय. यांना बोलणं लागतं. यांना बोलणं गवतं. नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतोय कशोळी विभागामध्ये. मी गेल्या हप्त्यामध्ये गेलो होतो सावळे या ठिकाणी समालोचन करण्यासाठी. ओपन टुर्नामेंट होती त्या ठिकाणी. साहिल लोंगले म्हणून ISPL मध्ये नावाजलेला तो खेळाडू आपल्याला मला पाहायला मिळाला. नशीब बलवंत चांगलं म्हणावं लागेल. साहिल दादाचं मनापासून आभार. हा फटका फसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र टिपला जातोय झेल आणि फलंदाज होईल बाद.
वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक तिसरा लागत असताना टीम मायरा 11 चिंचवली संघाला 13 या धावसंख्येवर. आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी फटका चांगला आहे. बॅटच्या टोईनला पुनरच्या चेंडू लागलाय. उंची जास्त लांबी कमी. चेंडू खाली छत्रशक चेंडूला जज करतोय. अजून एक विकेट. प्रवीण बॅक टू डग आउट. या ठिकाणी वाणीश्री नागो खंडवी यांच्याकडनं ₹500 पारितोषिक चंद्रकांत डुमणा यांच्याकडनं. आणि षटकार हॅट्रिक साठी नागो खंडवी यांच्याकडनं ₹500 पारितोषिक असेल. रामदास वाघ यांना. कवड काना बोलायचं तू आणायचं काम कर. हा चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू. टॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 13 धावसंख्येवर चौथा गडी मात्र बाद झाला गेला. पूर्णपणे बॅकफुटला ढकलला. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला ढकलण्याचं काम केलं जात आहे. रामदास वाघच्या माध्यमातून. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे सदस्य आहेत. अतिशय चांगलं असं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर पर्व 9 आपल्याला पाहायला मिळतं. फटका चांगला आहे त्या ठिकाणी. आई ये बघा काय उकला तोंडाला लागला होता ना. षटकार. परंतु लाईन लाईन थोडीशी खराब आहे. अनंत गावांना सांगत असताना या ठिकाणी मोतीराम आपण पाहतोय ज्याच्या पाठमध्ये एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. अजूनही मोठे फटके येण्याची गरज आहे. हाई चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता 3 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळते. ऑन बोर्ड टीम मायरा 11 चिंचवली संघाच्या 21 लॉस ऑफ 4 विकेट. चला लगेचच स्लॉगरच्या षटकाला आपण सुरुवात करूया. पहिल्या क्रमांकाची गाडी दुसऱ्या क्रमांकावर.
22 धावा धापलकावर. बॉलर काय चिपी खेळतो. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. या ठिकाणी स्लॉगरचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या क्रमांकाची गाडी त्या ठिकाणी तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर पाहायला मिळाली. फ्रीट कंटिन्यू असेल ना पंच. येस, गोलंदाज चेंज केला जातो त्या ठिकाणी. बघा, चिंचवली गावातील ग्रामस्थ ज्यांनी ज्यांनी छोट मुले आणलेत त्यांना कृपया करून सावलीत बसवण्याचं काम करा. कैलास येतोय. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू होता. दोन्ही संघ नौका पाहायला मिळतात, परंतु रामदास वाघला मी बराच काळ झाला क्रिकेट खेळताना पाहतोय. अनुभव आहे, त्या अनुभवाला पन्नाला लावावं लागेल. मोतीरामच्या बॅटमधनं एक षटकार आलाय, त्याला स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे. हा फटका बसलाय. बॅटच्या मधोमध चेंडू लागला होता आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल विचार केला तर 25 धावा धापलकावर. कैलास झालाय. एक नौका गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तालवाडी कशळ हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. मी पहिल्यांदाच खेळताना पाहतो या तालवाडी संघाला, परंतु चांगला खेळ अद्याप त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा चेंडू चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेतली जाईल का? मोतीरामने आत्मविश्वास दाखवलाय, रामदासला थांबवलाय आणि अजून एक असे चेंडू शिल्लक. हा चेंडू पंचांची दाद मागितली जाते. कीपरना चष्मा घालाय, त्याला बोल दिसताक ना. योग बोल ना धरला अजून. तो नंतर डोपला येतो. पंच लेग बाईज ना, बाईज मग कवा भूक लागले. 27 धावा धापलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 4 गड्याच्या मोबदल्यात ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. अरे देवा, हा ही चेंडू इथे मात्र खराब आहे. लाईन खराब आहे. 28 धावा धापलकावर. हा फटका चांगला गॅप मध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेतली जाईल का? शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि ॲक्युरेट फेकी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला, परफेक्ट ऑन द स्टंप ही फेकी आपल्याला पाहायला मिळाली. आणि एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्कोर बोर्ड 29 धावा. येणारे 24 चेंडू 30 धावसंख्येची गरज आहे टीम तारवाडी कशळ या संघाला. नेहमीच या विभागामध्ये, कोंडेश्वर विभागामध्ये, बदलापूर करवई विभागामध्ये कुठल्याही आयोजनामध्ये त्यांची नेहमीच हजेरी असते.
पेशाने बघितले गेले तर ग्रुप ग्रामपंचायत बेंडशीलचे चांगले समाजसेवक आहेत माननीय श्री मंगेशजी उतेकर या साहेबांचं आगमन झाले गेले. नेहमीच APL असो, कोंडेश्वर प्रीमियर लीग असो किंवा या बदलापूर वांगणी संलग्न विभागामध्ये कोणत्याही प्रकारची लीग असो, त्या लीगमध्ये त्यांच्या टीमचा दबदबा नेहमीच असतो आणि लकी ओनर्स म्हणून त्यांची ओळख आहे. मंगेशजी उतेकर पेशाने मंडप डेकोरेटरचे मालक आहेत. या साहेबांचं आगमन होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आणि डीजे आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून डीजे ऑपरेटिंग नेहमीच केली जाते आकाशदादाच्या माध्यमातून. तर डीजेचा जो आवाज त्यांच्या माध्यमातून पोहोचण्याचं काम केलं तर मंगेशजी उतेकर साहेबांचं या स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. चला गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला लगेचच पाहायला मिळतील काही क्षणातच. फलंदाज जायचंय मैदानात. नरेश आणि महेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बघा तुम्हाला चॉईस बॉल दिला जातोय. चॉईस बॉल पहिल्यांदाच दिला जाईल, त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चॉईस बॉल दिला नाहीये. चेंडू फुटला, हरवला, भिजला तर प्रति चेंडू मागे तुम्हाला नवीनच बॉल दिला जाईल, याची नोंद असू द्या. नेक्स्ट मॅच गोरेगाव विपक्ष जांभिवली. दोन्ही संघाचे कर्णधार जांभिवली संघाचा कर्णधार आणि गोरेगाव संघाचा कर्णधार राहुल आला असेल तर लगेचच यायचंय. जांभिवली संघाचे कर्णधार आमच्याकडे उपस्थित आहेत. विनू यस राहुल सुद्धा आलाय. दोन्ही संघाचे कर्णधार यायचे लगेचच. त्या ठिकाणी आपण टॉच करून घेऊया. 4 ओव्हरचा सामना असेल याची नोंद असू द्या. सेकंड राऊंडचे सामने 4 ओव्हरचे असतील याची नोंद असू द्या. तब्बल विचार केला तर ऑन स्ट्राइक नरेश, नॉन स्ट्राइक महेश. मापक आव्हान आहे परंतु लो स्कोरिंग सामने नेहमीच. हा चेंडू इथे मात्र युमेसाई विल डेफिनेटली फलंदाज बाद. फर्निचर उद्ध्वस्त डिस्ट्रॉय केलं जात आहे. दांड्या गुल केल्या जात आहेत. पुढचा दरवाजा बंद केला, मागच्या दरवाजाने दशरथने चोरी केली. फलंदाज बाद. पहिला आदरा टीम तारवाडी संघाला लागत असताना नरेशच्या स्वरूपात. चला टॉच करून घेऊया. विनू आणि राहुल आलाय त्या ठिकाणी. कॅमेरामॅन रोशन मात्रेला विनंती असेल हा क्षण आपण टिपायचा. कॅमेरामॅनच्या भूमिकेत नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे खूप जवळील मित्र आहेत आणि स्टँड आणि स्मार्ट अँड हँडसम बॉय आम्हाला पाहायला मिळतील त्या ठिकाणी. रोशन मात्रे मान फ्रॉम चिखलोली. क्रिकेट हा त्यांचा जीव की प्राण आहे. त्या ठिकाणी टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय. 4 ओव्हरचा सामना आहे. जांभिवली संघाने, जांभिवली संघ निर्णय जांभिवली. यस विनू इशारा देतोय मित्रांनो क्षेत्ररक्षण करायचा. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. हा फटका चांगला आहे. ताकदीचा वापर या ठिकाणी. स्क्वेअर लेगचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगला येतोय बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला. आकाशच्या बॅट मधनं पहिला धमाका. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. आउटसाइड डॉप परंतु लाईन थोडीशी खराब आहे.
फटका चांगला गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एकदा तर कंप्लीट केली जाईल आणि एकच धाव. या अगोदरचा चेंडू बघितला गेला तर खूप खराब चेंडू होता त्या ठिकाणी तर त्यावर मोठा फटका पाहायला मिळाला. तब्बल विचार केला तर तब्बल येणारे 21 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला आहे कॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या भागाच्या बाहेर. स्टँड अँड डिस्पॅच पुल अँड पॉवरफुल हा येतोय षटकार. नेक्स्ट मॅच लगेच तयार आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आता उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय 20 चेंडू आणि 18 धावा. हाही फटका चांगला आहे लोअर फुलटॉसचा होता डीप होत होता चेंडू त्या ठिकाणी मात्र फुलटॉस बनवलाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय लगातारचा दुसरा मोठा फटका बॅट्समन महेशच्या बॅट मधनं हा तडाखा येतोय. दशरथला दुसरा चटका. हा फटका पसला बॅटच्या टोईनला चेंडू लागलाय चेंडूला क्षेत्ररक्षक झेज करतोय आणि शेवटच्या मोमेंटला टिपला जातोय. जाईल पहिला दुसरा गडी गारद केला जातोय. टीम चिंचवली संघाच्या माध्यमातून या ठिकाणी महेशच्या स्वरूपात लागत असताना कशेळी ताळवाडी या संघाला हा धक्का. इन अँड ऍक्शन मध्ये चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अजय. इन अँड ऍक्शन मध्ये राजेश क्षमा असावी राजेश आहे. येणारे 18 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. टीम आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर तारवाडी खशेळी विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला संघ आहे. नौका संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज बरेचसे संघ नौके संघ पाहायला मिळाले. कोणी जिंकलं कोणी हारलं परंतु ही सुरुवात आहे. अपयशी यशाची पहिली पायरी म्हटलं जातं. मेहनत करा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा नेहमीच यश तुमच्या पाठीशी उभा आहे परंतु त्याकरिता तुम्हाला मेहनत करावी लागेल. हा फटका फसला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चेंडूला जज करतोय दशरथ आणि शेवटच्या मुवमेंटला सोडला जातोय. जाईल अशा चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. दशरथ कडनं ही आशा नाही या चंदेरी चिंचवली संघाची. क्षमा असावी मायरा 11 चिंचवली संघाची. मागचा सामना आपण बघितला गेला 6 चेंडू 7 धावा डिपेंड केल्या उमेशने. त्याचेच सख्खे बंधुराज आपल्याला पाहायला मिळतील. दिनेश आपल्याला पाहायला मिळतात. इथून मात्र धावा कमी खर्च करावा लागतील. येणारे 17 चेंडू 11 धावा. आज बघितला गेला ना तर 35च्या वरती एकही स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळाला नाही. फटका चांगला आहे पुनर्शा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चेंडूला जज करतात. शेवटच्या मुवमेंटला अडवलाय चेंडू आणि एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. अशा धावा रोखणं गरजेचं आहे. येणारे 16 चेंडू 9 धावा. उलटा चेंडू त्या ठिकाणी चुकी आणि चुकी केली जाते. एसटी रक्षक आपल्याला पाहायला मिळतोय हनुमानच्या माध्यमातून. बाईचा हात चौकार आपल्याला पाहायला मिळाला. सामना इथून मात्र खुला झालाय. येणारे 15 चेंडू आणि 5 धावा. फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता तो चौकार अडला पाहिजे होता परंतु तो अडला नाही. जर तरला अजिबात महत्व दिलं जात नाहीये. दिनेश एक चांगला गोलंदाज आहे त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. येणारे 14 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. जसा सामना झाला होता मागचा सामना तसा आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू 7 धावसंख्येची गरज असताना मात्र तो सामना जिंकला गेला. फटका चांगला आहे आणि इथे मात्र सामना केला जातोय फिनिश.
बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी राजेशच्या बॅट मधनं विजयी फटका अकच्या बॅट मधनं क्षमा असावी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गोरेगाव विपक्ष जांभिवली ठाकूरपाडा संघ.